अख्खा मंडप नाचत होता. देवाला सावध केलं, पण कबीर महाराजांचा स्पर्श झाला. कबीर महाराज नाचायला लागले. कबीर महाराज म्हणजे सर्वसामान्य होते काय? अख्खा मंडप शिष्यांचा होता. सगळा मंडप उभा राहिला. सगळे नाचत लागले. वृंदावनासारखे वाचले. आप कभी वृंदावन गए तो एक बार जाते हैं ना, वैसे मरना नहीं. मेरे पास अभी समय नहीं बताने को. ये तो वृंदावन ज्याला वैराग्य शिकायचंय त्याने महाराष्ट्रात यायचं, आणि ज्याला प्रेम शिकायचं त्याने वृंदावनात. आज इथं चांगला कथा करला तिथले गाणारे वाजवा. काय ती कथा आहे? राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी गया, मन मेरा बन गया सखी, सगळे रात्री 11:30 सुरू होतं. 11:30 सगळे आपापल्या घरी गेले. आता ज्यांनी देव पाहिला नाचताना ते लोक गप बसतील का? आता इथं जर समजा देव आला, सांगता येत नाही. एवढ्या चांगल्या भक्तीत निश्चितपणाने सांगेल. तुमचं गाव जरी छोटं असलं, येताना थोडा त्रास झाला. पहिली सगळं वातावरण पाहिल्यावर मी भारावून गेलो. ज्या ज्ञानोबा तुकोबाने वारकरी संप्रदायाची स्थापना केली, त्यांना सुद्धा हर्ष वाटेल असं सुंदर परमार्थ तुम्ही मंडळी करत आहात. तुम्ही जरी बागायत क्षेत्राच्या नजदीक असला तरी तुमचं क्षेत्र बागायत नाही. कोरडवाहून असून सुद्धा तुम्ही बागायतदारांना लाजवाल असा मोठा सप्ताह करत आहात. खरं तर ही भगवंताची कृपा तुमच्या म्हणावी लागेल. आणि आज थोडस मी वेळ घेतला, पण आज मी बी आनंदात आहे. वाजवणारे बऱ्याच दिवसात एवढं सुंदर भेटले. कधी कधी डुबुक 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 वाजवत. आज ते जसं पाहिजे वाजवणारे आहेत, गाणारे आहेत. त्यामुळे थोडस जास्त वेळ घेतला तुमचा. आता ज्यांनी समजा देवाला आला, देव हरवला, भावाचा मुख्य नाही देव आला, नाचला देव. तुम्ही लोक करत बसणार. कोणी मामाला फोन कर, कोणी मावशीला कर, कोणी मेवणीला कर, कोणी सारूला कर, कोणी हायकला टाक, कोणी फेसबुकला टाक, कोणी ट्विटरला टाक, कोणी व्हॉट्सअपला टाक, कोणी तिला फोन कर, कोणी त्याला फोन कर. आम्ही देव पाहिला. ते म्हणे कसं काय? आम्ही कीर्तन ऐकायला गेलो होतो. मग साक्षात देवाला. मग आम्ही देवाबरोबर नाचलो सुद्धा. हे दगडा तेवढं नाचतच होतो. आम्ही लागून नाही पाहिला.
प्रत्यक्षात आम्ही देवाबरोबर नाचलो. खरंच तेवढी इच्छा केली देवबाने एक काम करा, उद्यापासून कीर्तन करा. दुसऱ्या दिवशी असणार समाजाला कशासाठी देवाला इतका समाज आला नजर पुरवतो. पण आता वारकरी समाजाचे देवबाने कीर्तन नामदेव महाराज तिकडे गेले, ज्ञानेश्वर माऊली इकडे आले. अभंग झाला, चाल झाली, विवेचन सुरुवात झाली आणि माऊलीने कालच्या कीर्तनावर पर्याय दिला. कालचे कीर्तनकर हरिभक्तीपरायण परमादरणीय परम श्रद्धेय माझे परम स्नेही संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या कालच्या कीर्तनामध्ये अखिल कोटी ब्रह्मांड नायक विश्वचा जनिता जिने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एक स्वर्गाचे दंडी सत्ता मागणे आपुल्या अशा विश्वात्मा स्वतः येऊन नाचला. मंडळी देव नाचला. तुम्हाला लोकांना फार विशेष वाटलं असेल, आमच्या दृष्टीने नाही. त्याचं कारण असेल त्या देवाच्या अंगातला प्रत्येक रक्ताचा बंध माझ्या नामदेव महाराजांनी भरवलेल्या अन्नाच्या घासापासून निर्माण झाला. त्याची परतफेड म्हणून कदाचित देव नाचला असावा. ही बाकीच्या नम्र वाटलं. म्हणजे लांब बसली होती, कधीच कीर्तनाला येणारी. त्यांनी आक्षेप केला ते म्हणजे खऱ्या अर्थाने लोक बिघडवली संतांनी. अंधश्रद्धेला लोकांना बळी पडण्याचा वाटत सांगतात लोक करतात. दगडाचा पुढे नाचत असतो का, पुढे येत असतो का, पुढे खात असतो का? कालच्या सुद्धा कीर्तनात म्हणजे आपण पाहिजे नेमकं देवच नाचला काही खादा कोणी बेवळे कोणाला लोकांनी देव समजून म्हटलं काय सांगा अंधारात. बाकीचे दोन चार मार्ग मिळास काही बोलू नका. तुमच्या तोंडात किडे बोलते पण आमच्या तोंडात किडे पडू दे नाही तर साप पडू दे. आम्हाला माहिती आहे दगडाचा देव आहे, येऊ शकत नाही, होऊ शकत नाही. मग खोटे हा खोटे. आता इथे वेळ नाही आपल्याला फिरता आला पण आता शॉर्टकट जातो. समोर जनाबाई या 4-5 लोकांचा असं मत आहे म्हणतात देवच नाही, देव येतच नाही, देव खातच नाही. जनाबाई म्हणलं रे बाबा हो जनाबाई. कशामुळे जनाबाई आम्ही लहानपणापासून समाजात वावरतो. कोणत्या गावात किती लोकसंख्या, कोणत्या गाव कोणत्या पक्षाचं, कोणाला तिकीट भेटेल, कोणाचं कापलं जाईल, कोण स्वतः स्थापन करेल, ही टॅली आमची असते. जर तुमचा देव राहिला असता कधीतरी आमच्या नजरेस पडला असता. नाही आमच्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, पेपरात, टीव्हीत, लग्नात, एखाद्या दशेकरेत, एखाद्या सभेत कधीतरी आम्ही देवाला पाहिलं असतं. उभ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत ज्या अर्थाने देवच पाहिला आहे त्या त्यांच्या समोर एका जगात देवच नाही. जनाबे म्हणजे भेटले बाबा तुम्ही किती दिवस राहिला आणि जर निगेटिव्ह जगला तर तुम्हाला देवाची प्राप्ती नाही. खरोखर पाहतो निगेटिव्ह माणसं यशस्वी होत नाही. कोण म्हणतो तुम्हाला देव भेटत नाही, कोण म्हणतो देव येत नाही. आपण तसा विश्वास ठेवत नाही. लोक कहते हैं भगवान आते नहीं, कोण कहते हैं द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, द्रौपदी की तरह धुन लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं खाते नहीं. संत नामदेव की तरह या तो शबरी की तरह हम खिलाते नहीं. शबरी की तरह तुम खिलाते चलो, कृष्ण गोविंद आपण तशा पद्धतीने बोलवत नाही. काय काय मला भेटतात महाराज कशाचा देऊन कशाचा धरण हाय तरुण तर घ्या करून जाशाल म्हणून लोक टाकतो तुम्हाला पुरून मग तुम्ही पाशाल म्हणून आम्हाला कसं
विश्वास छोड़ो जो वक्त आएगा ऐसा कभी ना कभी पाएंगे प्रभु हमको कभी ना कभी ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गात जनावर मदत काम नाहीये फक्त दृष्टी बघा देव तुमच्या जवळ आहे देव आहे देव आहे कुठे शोधा पहिल्या चरणात देव
देवाही देवाही हृदय मंदिरी शोधोनी पाही देवनटला नाना परी भरवणी उरला चराचरी. अभंगाच्या पहिल्या चरणात आताशी घुसलोय आपण. अजून 3 चरण पेटी पॅक आहेत. यातलं मटेरियल बाहेर काढायचंय. पण आता वेळा बघा शक्य आहे, कारण की 11:30 म्हणजे अर्धा तास जवळजवळ तुझा जास्त घेतला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कोणी घड्याळ दाखवलं नाही, कोणी संपवा म्हटलं नाही. कीर्तन जास्त 5 नाही तर 10 मिनिटं लेट होतं. मी कलाकार मंडळी रोजच असतात त्यामुळे ते कंटाळलेले असतात. पण मी कलाकारांचा लाडका कीर्तनकार आहे. पाय मोडल्यामुळे बघा सगळे माझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर कोणीच नाराज नाही. संप्रदायात कसं मी बिनविरोध निवडून येतो, विरोधच नाही. 2 मिनिटे वजन काढू द्या. माझंच वजन वाढलं, याचं पुन्हा नका करू. गुतलं का? खूप वेळ झालेला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तरी मी आज फार राजकारणावर बोललो नाही, कारण की आचारसंहिता सुरू आहे. लोकांची मनं चांगली नाही, सध्या बिघडलेली मन आहेत. ही लोक कधी कोणा घात करतील काय सांगता येत नाही. त्यामुळे जास्त तिकडे बोललो नाही, धर्माबद्दल फार बोललो नाही. रिलीज गाणे अजिबात म्हटलं नाही मी आज, कारण की थोडस हे म्हणलं नको तिकडे. नाही तर रिलीज गाणे 3:30ची हिंदी पाठ आहेत मला. अभंग एवढे नसते, कारण की 92 ते 96 पुण्यातल्या कोणत्याही कॉलेजला गॅदरिंग असलं का पहिला नंबर माझा असायचा. लेकिन वो जमाना कुछ और था, हे कुछ और आहे. ते पाय तुटले नव्हता, हे काही नव्हतं. त्यामुळे इन बिन टाकून गॉगल बिल करून लय शायनिंग मारायचं. मी शायनिंग मारलं म्हणून असं झाले. तेव्हा शायनिंग मध्ये सावधानाचा होत आहे. तर गाण्याला काय नाही, जरी आता वय झालेलं असलं तरी अपडेट मी नवीन कोणी जुने गाणे नवीन गाणे सगळे बघा. कमर भी आता है, धीरे धीरे से भी आता है, लेकिन अभी नहीं. नेक्स्ट टाइम क्या थोड़ा गाँव की देखो, थोड़ा सा शूटिंग नहीं करना कोई. धीरे धीरे से फक्त त्याला जोडायचं गाणं. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना. हमको प्यार तुम्हें से कितना जाने का, तुझसे मिलकर तुमको ये बताना. हे देवा, जब से तुझे देखा दिल को मेरी नींद चुराली मिठी मिठा. सगळं पाठ येते. आता आपलं नाही, फक्त त्याला जोडायचं. आणि दिवाळी तर काय, रात्रंदिवस गाड्या बळगून ड्रायव्हर घेऊन घरात सगळा प्रपंच सोडून रात्रंदिवस शिरतोय. आणि दिवाळी झालं त्याचे. दिवाणी बनी पुढे मुरली के नावे सगळं अंदर नाही त्याच्यात. रश के कमर भी आता है. ऐसा लहरा के तारो रोआ करी दरगने में तहाशा तड़पने लगी. तीर ऐसा लगा दर में ऐसा जगा, तीर ऐसा लगा दर में ऐसा जगा. छोट दिल पे वो खाई बजा गया. नींद रश के कमर तूने पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया. ज्ञानेश्वर महाराज झालेली सेवा. ताळकरी माळकरी वारकरी गावकरी आयोजक नियोजक संयोजक ज्येष्ठ नागरिक तरुण बांधव बालमित्र माता भगिनी पाहुणे मंडळी आमच्या सगळी गुरुजन मंडळी या सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. थोडासा वेळ जास्त घेतला. गाव अपरिचित आहे. गावात कार्यक्रम म्हणजे कोणाचाच परिचय नाही. युट्यूबला लोकांनी कीर्तन ऐकलं, त्याच्यातून कॉन्टॅक्ट केले. पण आमच्या अर्जुन महाराज वगैरे सगळे मंडळी ओळखीचे गाणारे यांच्याकडे शिक्षण घेत होते.
हे गोष्टी महाराजांकडे शिक्षण घेते. गोष्टी महाराज आम्ही दोघं मित्र, त्यामुळे यांचं बालपण मी पाहिलं. उद्याची तारीख यांनी दिलेली आहे मला. मी कदाचित दांडी मारतो की काय, त्यांना गॅरंटी म्हणते आजपासून माझ्या बरोबर आहे. त्याच्यामुळे ती माझ्या बरोबर हे काय हातात सापडणार गिऱ्हाईक आहे काही, हे लय पुढचं आहे. पण त्या सहज या ठिकाणी आलो त्याबद्दल त्यांचे चरणशिवाचं हरिभक्ती परत तुम्ही नाव ऐकलं. टीव्हीला त्यांचे नेहमी कार्यक्रम असतात. गंभीर महाराज अवचार म्हणून, पेटी मास्टर, भांडार, सोबदार, काही कीर्तनकार मंडळी आहेत. धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातली सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित. सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आजच्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय.